दबल्यासारखं वाटतं का? वारंवार तुमचा अपमान होतो आहे असं वाटतं का? या अपमानामुळे आपण काहीच कामाचे नाही, आपण पॉवरलेस आहोत असं वाटतं का? आणि मग त्यामुळे दिवसेंदिवस तुमचं फ्रस्ट्रेशन वाढत जातं. अपमानाचं उत्तरही देता येत नाही. मग अशा वेळी नेमकं काय करायचं? या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अशा सिंपल ट्रिक्स सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुमचं माइंड प्रोग्रामिंग योग्य पद्धतीने होईल आणि कदाचित अशा अपमानांना कोणतंही उत्तर न देताही तुम्ही जिंकू शकाल. जेव्हा आपला अपमान होतो, आपल्याला वारंवार दबल्यासारखं वाटते, तेव्हा काय होतं? तो जो इन्सिडेंट असतो, तो जो अपमान असतो, तो आपण वारंवार मनामध्ये, डोक्यामध्ये प्ले करत असतो. पुन्हा-पुन्हा तो अपमान मनातल्या मनात रिपीट करत असतो. त्यामुळे होते काय, की आपल्याला आपण आहोत त्यापेक्षा अधिक पॉवरलेस वाटायला लागतो आणि समोरच्याच्या हातामध्ये आपला अधिक कंट्रोल जातो. त्यातल्या त्यात असं सतत आपण पॉवरलेस वाटत असल्यामुळे आपण पॉवरलेस माइंडसेटमध्येच समोरच्याला फेस सुद्धा करत असतो. पॉवर ही सडेतोड उत्तर देण्यात, सतत उत्तर देण्यात वसलेली नसते. तर पॉवर असते, की या गोष्टीमध्ये असते, की आपण दीर्घकाळामध्ये कोणते उद्दिष्ट साध्य करणार आहोत, दीर्घकाळामध्ये आपण स्वतःला कसं ग्रो करणार आहोत. आज जी परिस्थिती आहे, ती दीर्घकाळामध्ये बदलण्याची सुद्धा शक्यता असते. पण जेव्हा आपण वारंवार हे इन्सिडेंट डोक्यामध्ये प्ले करायला लागतो, तेव्हा आपण सतत स्वतःला कमजोर वाटायला लागतो आणि जेव्हा आपण सतत स्वतःला कमजोर वाटायला लागतो, त्यावेळेस आपण अधिकाधिक खचत जातो आणि अशा इन्सिडेंटला तोंड देण्याची आपली कॅपॅसिटी संपते आणि आपण इम्पल्सिव्हली एखाद्या वेळेस खूप जास्त राग सुद्धा काढू शकतो. आणि म्हणून आपण आपला जो सेल्फ टॉक आहे, तो बदलत नेला पाहिजे. म्हणजे सेल्फ टॉक जो आहे आपला, तो असा असतो, की हा माझ्याशी असा वागला, मी इतकं चांगलं काम केलं, पण त्याने ते समजूनच घेतलं नाही, माझी त्याने काही किंमतच केली नाही. इथे काय होते आहे या सेल्फ टॉकमध्ये, तुमची व्हॅल्यू ठरवण्याचा पूर्ण राईट जो आहे तो समोरच्याच्या हातात आहे. पूर्ण कंट्रोल जो आहे तो समोरच्याच्या हातात आहे आणि तुम्ही त्याने ठरवलेली तुमची जी व्हॅल्यू आहे ती जशीच्या तशी स्वीकारलेली आहे. हा रिएक्टिव्ह सेल्फ टॉक आहे आणि यातून तुमच्या मनात तुमची जी इमेज आहे ती दुबळ्या व्यक्तीची बनत जाणार आहे. आता हा सेल्फ टॉक कसा बदलायचा हे समजून घेण्यापूर्वी आपल्याला आणखीन एक मुद्दा समजून घ्यावा लागेल, की तुमचा वारंवार अपमान होतो आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही तो अपमान सहन करता आहात का? शक्यता ही असू शकते, की तुमचा कुठला तरी विकनेस असेल. एकतर समोरची व्यक्ती पॉवरच्या अँगलने तुमच्यापेक्षा हायर लेव्हलवर असेल, तिच्याजवळ जास्त पॉवर असेल, तुमचा बॉस असेल, तुमचा टीचर असेल, तुमचा अ, वडीलधारी कोणी असेल, ही सर्व शक्यता आहे. आणि अशा कंडिशनमध्ये तुम्ही जर उलट रिप्लाय केला, तर शक्यता ही आहे, की तुम्ही स्वतःचंच अधिक नुकसान करून घेणार आहे. कारण समोरचा त्याची पॉवर वापरून तुम्हाला आणखीन जास्त डॅमेज करू शकेल. आणि दुसरी शक्यता काय आहे? दुसरी शक्यता ही आहे, की तुमच्या स्वतःमध्येच एक गिल्ट तयार होत असेल. हा गिल्ट 2 प्रकारे तयार होऊ शकतो. एक म्हणजे गिल्ट तुमच्या डोक्यामध्ये प्लांट केला जाऊ शकतो. गिल्ट तुमच्या डोक्यामध्ये प्लांट केला जाऊ शकतो. म्हणजे तुमची कमजोरी वापरून, ज्या कमजोरीशी समोरच्याचा काही संबंधच नाही आहे. म्हणजे तुमची घरात कुठलीतरी कमजोरी असेल, पण ऑफिसमध्ये त्या कमजोरीवरून तुम्हाला बोललं जात असेल, की "बघ तू घरात पण असा आहे, ऑफिसमध्ये पण असा आहे" वगैरे, वगैरे. त्याचा रिलेव्हन्स नसतानाही जोडल्या जात असेल. आणि मग जेव्हा हा रिलेव्हन्स जोडला जातो, तेव्हा समोरचा तुम्हाला उलट चांगली व्यक्ती वाटू शकतो, की अरे माझा हा घरचाही विचार करतो, ऑफिसचाही विचार करतो, मीच कुठेतरी कमी पडतो आहे. पण फॅक्ट ही असेल, की त्याला हा रिलेव्हन्स जोडण्याचा अधिकारही नसेल. हा प्लॅन केला जात असेल. प्लॅन करण्याच्या आणखीन वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. आणखीन एक गोष्ट अशी घडू शकते, की तुमचा स्वतःच्या आयुष्यावर काही कंट्रोलच नसेल आणि त्या कंट्रोलच नसल्यामुळे तुमच्या डोक्यात गिल्ट प्लॅन करण्याची गरजच नसेल. म्हणजे समजा तुम्हाला उशिरा उठायची सवय आहे आणि त्यामुळे तुम्ही जर ऑफिसला लेट होत असाल, इतर कर्मचारी लेट होऊनही त्यांना काही बोलल्या जात नसेल, पण तुम्ही लेट झाल्यावर मात्र तुम्हाला खूप बोलल्या जात असेल आणि मग तुम्ही कॉन्फिडेंटली या प्रसंगाला तोंड देऊ शकत नसाल, एकतर तुमची चूकही आहे आणि दुसरी गोष्ट तुमच्या सवयीमुळे तुमच्या स्वतःच्या डोक्यामध्ये गिल्ट आहे. एक शिक्षक होते. ते शिक्षक आपल्या विद्यार्थ्याचा वारंवार अपमान करायचे आणि त्यामुळे हा आणखीन खचत जायचा. का? कारण हा ॲक्चुअलमध्ये नीट अभ्यासच करत नव्हता. शक्यता ही आहे, की ते याच्यावर राग काढायची. ओके. पण स्वतःच्याच कृती स्वतः नीट केल्या नसल्यामुळे
उत्तर देण्याचा किंवा तो प्रसंग फेस करण्याचा जो कॉन्फिडन्स आहे, तो कॉन्फिडन्स स्वतःमध्ये निर्माण होण्याची शक्यता नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्यासोबत एक प्रकारचं राजकारण होते आहे असं आपल्याला वाटत राहतं आणि आपल्या कमजोरीमुळे आपण आणखीन खचत खचत जात असतो आणि मग आपण वारंवार ते प्रसंग डोक्यात रिप्ले करत राहतो आणि आपला सेल्फ टॉकही तसाच निगेटिव्ह असतो आणि त्याचा परिणाम हा होतो, की आपण आणखीन आणखीन खचत जात असतो. आणि म्हणून आपल्याला आपला जो सेल्फ टॉक आहे, तो वेगळ्या पद्धतीने बदलवावा लागेल. पहिली गोष्ट अशी आहे, की समजा तुम्ही उत्तर देण्याच्या परिस्थितीमध्ये असाल, तर हा सेल्फ टॉक अशा पद्धतीने न करता, की तो माझ्याशी असा करतो, तो माझ्याशी असा करतो, असा न करता तुम्ही हे ठरवा, की मलाही संधी मिळेल तेव्हा मी उत्तर देईल किंवा योग्य पद्धतीने पोलाइटली मी उत्तर देईल. जे काही तुम्ही रिएक्शन देऊ शकत असाल, तुमच्या कृतींवर आधारित तो सेल्फ टॉक तुमचा गेला पाहिजे. किंवा दुसरा सेल्फ टॉक तुमचा असाही राहू शकतो, की ठीक आहे, मला माझा लाँग टर्म जो प्लॅन आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे. मला लाँग टर्मचे गोल साध्य करायचे आहे आणि म्हणून या वेड्या माणसासोबत मी लढत बसणार नाही, स्वतःवरचं नियंत्रण गमावणार नाही आणि मी माझं काम शांततेने करत राहील. आणि जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल, तुम्ही ते प्रसंग वारंवार प्ले करणार नाही, तेव्हा आपोआप तुम्ही उत्तरं देऊ शकणार असता. हे उत्तरं तुम्हाला आपोआप सुचत असतात. पण सगळ्यात पहिली गोष्ट असते स्वतःवर काम करणं, स्वतःचे लॅक्युनेस दूर करणं, म्हणजे आपल्याला कोणता गिल्ट वाटणार नाही. आणि लक्षात घ्या, की अशा वेळी आपण आपल्या कृतीतून जितकं बोलत जाऊ, तितकं आपल्यासाठी उत्तम असतं. आपल्या कृतीच अशा असल्या पाहिजे, की आपल्याला समोरच्यासोबत आर्ग्युमेंट करण्याची गरजच पडणार नाही. फार तर त्याला आपण काय काम केलं, काय साध्य केलं, इतकं फक्त सांगण्याची गरज राहील. होऊ शकते ते तो स्वीकारणारही नाही, त्यावरही आर्ग्युमेंट करेल. पण त्यामुळे त्याला सुद्धा एक प्रकारचा धक्का बसलेला असेल किंवा चेक बसलेला असेल, तोही थोडासा त्यालाही एक शह बसलेला असेल. आणि म्हणून जेव्हा आपला वारंवार अपमान होतो आहे असं आपल्याला वाटते, तेव्हा सगळ्यात पहिले जर आपल्याला कशाकडे लक्ष द्यायचं असेल, तर ते म्हणजे आपण स्वतःचं प्रोग्रामिंग कसं करतो आहोत, आपण स्वतःला काय सांगतो आहोत. जेव्हा वारंवार आपला अपमान होतो आहे असं आपल्याला वाटते, तेव्हा बहुतांश वेळी समोरची व्यक्ती जी आहे, ती एक प्रकारे इन्सिक्युअर झालेली सुद्धा असू शकते. अशा वेळी त्या व्यक्तीला जर सिक्युअर फील करून देता येत असेल, तर ठीक आहे. अन्यथा त्या व्यक्तीचं बोलणं, त्या व्यक्तीचा राग दुर्लक्षित करा. उलट स्वतःच्या स्ट्रेंथवर फोकस करा आणि स्वतःला अधिक सक्षम बनवा. यामुळे काय होईल, की तुम्ही शर्यतीमध्ये आपोआप अधिक पुढे निघून जाल आणि समोरची व्यक्ती जी आहे ती बॅकफूटवर आणखीन पडत जाईल. पण तुम्ही जर उत्तर देण्याच्या भानगडीत पडला, तर हळू तुम्ही इन्सिक्युअर होत जाल. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, की कुठल्याही प्रकारे तुलनेच्या, कंपॅरिझनच्या ट्रॅपमध्ये, अपमानाच्या प्रोसेसमध्ये अडकायचं नाही. या माध्यमातून तुम्हाला अपमान करणारा स्वतःसोबत स्वतःची तुलना करण्यास भाग पाडू शकतो आणि मग एकदा तुलना करायला तुम्ही लागले, की तुम्ही रिएक्टिव्हली बिहेव करायला लागतात. मग त्या कंपॅरिझनमध्ये आपण कमी पडत आहोत का हे आपल्याला वाटायला लागतं आणि त्यातून सुद्धा आपण या ट्रॅपमध्ये अडकायला लागतो. म्हणून ही सुद्धा काळजी घ्यायची. मग याचा अर्थ अपमानाला उत्तर द्यायचंच नाही का? तर गरजेनुसार ते द्यायचं. पण कमीत कमी शब्दांमध्ये. अजिबात न रागवता. जितके तुम्ही कमी शब्द वापराल, तितके तुम्ही जास्त इफेक्टिव्ह असाल, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, की आपण या व्हिडिओमध्ये खूप डीप विचार केलेला आहे. जेव्हा आपण वारंवार अपमानाचा सामना करतो, तेव्हा आपण कोणत्या अडचणींचा सामना करतो, आपलं माइंड प्रोग्रामिंग आपल्या हातून कसं निसटतं आणि आपण चुकीच्या पद्धतीने माइंड कसा प्रोग्राम करायला लागतो, हे आपण समजून घेतलं आहे. हीच गोष्ट लक्षात घ्या, की सगळ्यात पहिले अपमान सहन करत असताना आपल्यावर कंट्रोल असणं महत्वाचं आहे. अपमानाला फेस करत असताना आपल्यावर नियंत्रण असणं महत्वाचं आहे. जर आपल्यावर नियंत्रण असेल, तर उत्तर काय द्यायचं, पोलाइटली आपण इफेक्टिव्हली, फर्मली या प्रसंगाला कसं तोंड द्यायचं, हे आपलं ब्रेनच आपल्याला सांगत असते, आपला मेंदूच आपल्याला सांगत असते. आपल्याला ती काळजी करायचीच नसते. ती उत्तरं उत्स्फूर्तपणे सबकॉन्शियस माइंड आपल्या डोक्यामध्ये तयार करत असतो. पण आपलं डोकं पाहिजे असते ते म्हणजे स्वतःच्या प्रोग्रामिंगवर, स्वतःच्या कंट्रोल ज्या गोष्टींवर आहेत, त्या गोष्टींवर आपला फोकस असणं महत्त्वाचं असते. ही एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही केली, तर अपमानांना हँडल करणं आणि कितीही अपमान होत असला तरी स्वतःला ग्रो करणं तुम्हाला सोपं जाईल. सध्या मी इथेच थांबतो. धन्यवाद.